शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत 6 खासदारांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश केला। कार्यकर्त्यांची कामं मार्गी लागत नाहीत, विकास कामांना निधी मिळत नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवता येत नाही, अशी बरीच कारणं सांगून या 6 जणांनी पक्ष सोडला। यात परभणी मतदारसंघाचे खासदार संजय जाधव आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे संजय देशमुख हे 2 खासदार देखील आहेत। आता या 2 खासदार महोदयांचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या दोघांनी लोकसभेत विचारलेला एक प्रश्न। सध्या चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात या दोघांनी त्यांच्या मतदारसंघाशी निगडीत एक प्रश्न विचारला। हा प्रश्न विकास कामांशी आणि अगदीच स्पेसिफिक सांगायचं झाल्यास सिंचन प्रकल्पांशी संबंधित आहे। विकास नावाच्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी शिवसेनेत डेरे दाखल झालेला या खासदारांचा प्रश्न नेमका कोणता आहे आणि त्यावर दिले गेलेले उत्तर याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता। संसदेचं सध्या सुरू असलेलं अधिवेशन बऱ्याच कारणांनी गाजतंय। विद्यार्थी आंदोलनावरून कामकाज अनेक वेळा तहकूब केलं जातंय, त्यामुळे आठवडा उलटून गेला तरी कामकाज व्यवस्थित सुरू झालेलं नाहीये। पण आपला आजचा मुद्दा वेगळा आहे। संजय जाधव आणि संजय देशमुख यांनी विचारलेले प्रश्न कोणते ते आधी पाहूयात। दोघांनी मिळून एकूण 5 प्रश्न केंद्रीय कृषी मंत्र्यांना विचारले आहेत। या प्रश्नांचं स्वरूप पाहायचं झाल्यास हे प्रश्न अतारांकित प्रकारात मोडणारे आहेत। अतारांकित म्हणजे असे प्रश्न ज्या प्रश्नांना लिखित स्वरूपात उत्तर दिले जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर पूरक प्रश्न विचारले जात नाहीत। जेवढं उत्तर दिलं जाईल तेवढ्यावरच समाधान मानावं लागतं। उत्तराबद्दल काही साशंकता असल्यास पूरक प्रश्न विचारता येत नाहीत। दोघांनी विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की परभणी आणि वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी सरकार नवीन सिंचन प्रकल्पाला मान्यता देणार आहे का, आणि देणार असेल तर त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी। आता यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिले ते पाहूया। त्यांच्या उत्तरानुसार केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि जलसंसाधन विभाग यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवली जाते। हर खेल को पानी असा प्रकल्प या अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असून मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प उभारणीवर सरकार लक्ष देत आहे। या प्रकल्पांच्या माध्यमातून परभणी आणि वाशिम या 2 लोकसभा मतदारसंघात 3 मोठे आणि मध्यम स्वरूपाचे प्रकल्प मिळाले आहेत। यासाठी केंद्र सरकारने साधारण 601 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून 37,000 हेक्टर क्षेत्र यामुळे प्रभावित होणार आहे। या उत्तराच्या पुढे कृषी मंत्र्यांनी आणखीन काही आकडेवारी दिली आहे। त्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात 14 लघु प्रकल्प आणि वाशिम जिल्ह्यात 18 लघु प्रकल्पांना विशेष पॅकेज दिल्याचं सांगण्यात आलंय। हा झाला सिंचनाच्या संबंधित पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न पीक विम्याच्या संबंधित विचारला गेलाय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याची रक्कम आणि त्या संबंधित प्रक्रिया ही सोपी, पारदर्शक आणि वेळेत व्हावी यासाठी काय सरकार काय पावले उचलतायत ते बघूयात। या प्रश्नावर मंत्र्यांनी दिलेले उत्तर सरकारी शोभेल अशाच प्रकाराचं आहे। सरकारने विमा कंपन्यांना विमा वितरणास उशीर लावल्यास 12% पेनल्टी लावल्याचं सरकारचं म्हणणं आहे। त्याशिवाय नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल यासाठी सुरू केलं असल्याचं उत्तरात सांगितलं गेलंय। आता वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे। संजय जाधव आणि संजय देशमुख यांनी विचारलेला तिसरा प्रश्न हा सेंद्रिय शेतीशी संबंधित आहे। परभणी आणि वाशिम या 2 मतदारसंघात सेंद्रिय शेती वाढीस लागावी यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले आहेत असा हा प्रश्न आहे। त्यावर सरकारने दिलेलं उत्तर आहे की 2015 सालापासून परंपरागत कृषी विकास योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला साधारण 165 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय। या निधीच्या माध्यमातून 91,259 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून 69,852 हेक्टर क्षेत्राला फायदा झालाय। जिल्हानिहाय आकडेवारी केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे स्पेसिफिक वाशिम आणि परभणी मतदारसंघाला या योजनेचा किती लाभ मिळालाय हे उत्तरातून स्पष्ट झालेलं नाहीये। कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। या व्यतिरिक्त अन्य योजनांचा उल्लेख करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशी मदत केली आहे हे देखील त्यांनी नमूद केले। हे करताना त्यांनी विविध योजनांचा संदर्भ सुद्धा दिलाय। त्यात पर ड्रॉप मोर क्रॉप ही योजना असेल किंवा वार्षिक कृती आराखडा यातून देण्यात आलेली मदत यांचा उल्लेख केला गेलाय। खरं तर मागच्या काही दशकात यवतमाळची ओळख दुर्दैवाने सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे क्षेत्र म्हणून झाली आहे। त्यातच यंदाच्या वर्षी खरीपावर एल निनोचे संकट आहे। लोकसभेत एल निनोमुळे खरीपाचा पेरा किती प्रभावित झालाय आता एक प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। त्याला दिलेल्या उत्तरानुसार महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत साधारण 15% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झालेल्या नाहीये। जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये
पावसाने चांगली हजेरी लावली, मात्र बहुतांश भागात पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ लोकसभेत प्रश्न उपस्थित करून समस्या सुटणार नसून व्यापक उपाययोजनांवर भर दिला तर शेतकरी टिकाव धरू शकतील. तेव्हा संजय जाधव आणि संजय देशमुख या दोन खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.